उद्या जर असा प्रकारचं जर उद्या गोष्टी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्या पाहिजे नोकऱ्या जातील, देश बर्बाद होईल आणि सगळं हा एक दिवस देश ठप्प होईल. माझा सांगण्याचा उद्देश हाच होता. आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला ज्यावेळेला तुम्ही जाता, तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे. राज ठाकरे, तुम्ही कधी बाहेर पडता का तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या बाहेर? तुमच्या रिसर्च टीमने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून रिसर्च केलेला दिसतोय आणि त्यावरून तुम्ही उद्योजकांवर टीका करत बसला आहात. आम्ही महाराष्ट्र पुढे नेतोय. मुद्दा ऐका. महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये देशात नंबर 1 आहे. हे तुमच्या भाषणामुळे नाही, हे 2014 नंतरच्या डबल इंजिन सरकारच्या कामामुळे आहे. आज महाराष्ट्रात 29,147 स्टार्टअप्स उभे राहिले. यातले 20 युनिकॉर्न आहेत. युनिकॉर्न म्हणजे काय समजतं ना? प्रत्येकी 8,000 कोटींची व्हॅल्युएशन. हे उद्योग उभारणारे लोक अदानींचे नातेवाईक नाहीत, हे नवे मराठी अदानी बनत आहेत. तुम्ही फक्त टीकेवर जगताय. उद्योजक व्यवसाय उभारतायत, तरुणांना रोजगार देतायत आणि तुम्ही अजूनही दुपारी उठून रात्री एखादी सभा घेऊन गरळ ओकत आहात. महाराष्ट्रात उद्योग येत आहेत कारण इथे उद्योजकांना रेड कार्पेट आहे. नाटकबाजीला, उद्योगविरोधी नक्षली प्रवृत्तीला थारा नाही. तुम्ही तुमचे कार्यकर्ते आंदोलनात उतरवता आणि वेळोवेळी तोडपाणी करता अशी तुमची ख्याती आहे. काही हरकत नाही. निवडणूक आली की दरवेळी नवी भूमिका घेत राहा आणि जमण्यात तुमचा मित्र असलेल्या शरद पवारांना अदानी कोणामुळे आणि कशामुळे मोठे झाले हे विचारा. हा महाराष्ट्र आहे साहेब. येथे काम करणाऱ्यांची किंमत असते, आरडाओरडा नकला करणाऱ्यांची नाही.